कडे सुरक्षा व्यवस्थेमध्ये लक्षच नाही. कोणीतरी मध्ये गन घेऊन गेलं होतं. त्यावर बोलणार आहात का आपण? का अजूनही आपल्याला असं वाटतं की सुरक्षा रक्षकांवरती आपण बोलू नये? एका व्यक्तीने आपल्या महिला कर्मचाऱ्यावरती हल्ला केला होता, त्यावर बोलणार आहोत का आपण? म्हणून मी वारंवार सांगते की आपल्या पुणे महानगरपालिकेची सुरक्षा यंत्रणा मी बोलतीये मी बोलत असताना आपण कोणीही बोलू नये हे अभिप्रेत आहे. लोक आतमध्ये काय आणतायत ते स्कॅन करून आतमध्ये घेतलं जातंय का? कुठला व्यक्ती आपल्याकडे येतोय त्याचा कुठे रेकॉर्ड आहे का? अनेक जण न्यूसन्स फक्त करण्यासाठी व्हिडिओज काढतात, स्वतः कॅमेरा घेऊन अधिकाऱ्यांशी बोलतात आणि मग ते व्हायरल करतात. याच्यावरती कधी कंट्रोल आहे आपला? कितीतरी असे लोक आपल्याकडे येतात ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, तरी सुद्धा ती लोक आतमध्ये येतात. यावर कुठेही आपला कंट्रोल नाही. मी पुन्हा या व्यासपीठावरनं सांगते आयुक्त साहेब, आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे ती 1 महिन्यात दुरुस्त झाली पाहिजे. एकही सुरक्षा रक्षक जे आहे त्याची नियुक्ती विदाऊट शिफारस होत नाही. एकही त्याच्यामध्ये प्रतिभा संपन्न गुणवंत व्यक्ती नाही, कारण सगळे ते शिफारसीनुसार येतात. मला तुम्ही फक्त एवढे अधिकार द्या, 100% भरती मी माझ्या पद्धतीने करतो. एक काहीतरी एक ठराविक असते ना की त्याच्या धावण्याची क्षमता किती आहे, किती हाईट आहे, आणि मी त्यांना देतो ट्रेनिंग, आणि विदिन 2 मंथ्स तुम्हाला पोलीस दल सारखे मी सुरक्षा इथे करून देतो. मी धीरजजी घाटेंच्या सोबत आहे. त्यांनी जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, आपल्याला पण विचार करावा लागेल ना शिफारशींचा. हे पुणे महानगरपालिका एक मंदिर आहे. फक्त नशीब इथं दानपेटी नाहीये. दानपेटी असते तर ही सुरक्षा अशी असते, इथं काय झालं असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला 15 नावं देतो. या 15 लोकांच्या जागी कोणाची भरती केली ना ते सभागृहासमोर येऊ द्या. अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना भरतात याच्यामध्ये, हे कधीतरी सभागृहासमोर येऊ द्या.